दादा कोंडके यांना नाटकात काम करायची प्रचंड हौस, मात्र डायलॉग बोलायची हिंमत नव्हती. मग पोस्टमॅन, पोलीस, शिपाई सारखे दुय्यम रोल करायचे, त्यात त्यांना संवाद नसे. मात्र एक दिवस निळू भावना प्रयोगाला उपस्थित राहता आले नाही आणि त्यांचा रोल दादांना कळायला लागला. भीतच प्रयोग केला आणि भीतीचा राक्षस मेला व अभिनेता जन्म झाला. सांस्कृतिक कार्यक्रम व नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके आणि पार्टी नावाचे एक कलापथकही काढले. वसंत सबनीसांनी ते खनखनपूरचा राजा या नाटकामुळे जोडले गेले होते. दादांचे आग्रहास्तव वसंत सबनीसांनी इच्छा माझी पुरी करा हे नाटक लिहिले, ज्या नाटकाने दादांना स्टार बनवले. राजा, नर्तकी व मूर्ख कोतवाल यांची गंमत दाखवत राजकीय अव्यवस्थेवर टीका करणारे नाटक म्हणजे आपला सुख. त्याचे 1500च्या वर प्रयोग झाले आहेत. बंदुकीच्या गोळीसारखे धाड सुटणारे संवाद आणि नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर डोक्यावर घ्यायचे. या नाटकामुळे दादांना चित्रपटाचे दार खुले झाले. भालजी पेंढाऱ्याच्या तांबडी माझी चित्रपट काम करण्याची संधी चालू आली. इच्छाच्या प्रयोगाला आलेल्या सन्माननीय पाहुण्याला नाटकातून कोपरखळी मारायला दादा प्रसिद्ध. एवढे की कुणी मोठी व्यक्ती जाहीररित्या येणार असेल तर त्या व्यक्तीचे समर्थक आधीच धमकी द्यायचे, आमच्या साहेबाचे नाव घेऊ नको, आणि विरोधी लोक पण धमकी द्यायचे, आज त्याची वाट नाही लावली तर बघ. एकदा प्रयोग पाहण्यात आश्चर्य असले आले होते. दादाने सहकार्याला मोकार शिव्या घालायला सांगितल्या आणि त्यावर दादाने पंच आणला. अरे आज सकाळपासून तू असा शिव्याचा भडीमार करतोस काय? आज सकाळी दैनिक मराठा वाचून आलास का? बाप रे, 4-5 लोक तरी हसता हसता मेले असते. या विनोदावर आश्चर्याचे किती मजले असतील आपण कल्पना करू शकतो.